मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामधील मुख्य सूत्रधार ओळखा अशी मागणी करत मराठा समाजाच्या वतीने बार्शी तहसील कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। संतोष देशमुख यांचा खून हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवावा, त्यामुळे राजकीय वरदहस्त असणाऱ्या सर्व गुंडांना कायद्याचा धाक बसेल आणि महाराष्ट्रातील गुंड प्रवृत्ती देखील थांबेल। आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल यासाठी हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये पाठवला जावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। तर संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी स्वारगेट बसस्थानकामधील बलात्कार प्रकरण यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रचंड ढासळली आहे, याला सरकार जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला। संतोष अण्णा देशमुखांच्या खुनामध्ये धनंजय मुंडे हा प्रमुख आरोपी आहे। संतोष अण्णा देशमुखांच्या खुनामध्ये धनंजय मुंडे प्रमुख आरोपी आहे। धनंजय मुंडे एक मराठा, एक मराठा, एक मराठा। मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा निर्गुणपणे जो खून झालेला आहे, त्या खुनाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची ही भावना होती की जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती आहेत तोपर्यंत या खून खटल्याचा तपास योग्य दिशेने होणार नाही। ही मागणी सातत्याने समाज करत असताना सरकारनं कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेतलं नाही। जोपर्यंत चार्जशीट दाखल कोर्टामध्ये झाला नाही तोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही। चार्जशीट दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाय आणि राजीनामा घेत असताना सुद्धा या हरामखोर धनंजय मुंडेने त्या ठिकाणी ट्विट करून सांगितलं, एक पोस्ट केलेली आहे त्यांनी की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी राजीनामा देतोय। अरे या भाड्यांना नुसतं चेपलं हाणलं पाहिजे, ह्यांच्या तोंडावर प्रत्यक्षात मुतलं पाहिजे। अशा प्रकारच्या नीच मानसिक वृत्तीची ही सगळी राजकीय मंडळ आहे आणि ह्यांना वरदास्त या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे। या राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना पाठीशी घातलेला आहे। काल ज्यावेळेस चार्जशीट मध्ये असणारे फोटो, जे चार्जशीटला ज्या पद्धतीनं संतोष अण्णा देशमुख यांचा खून झालेला आहे त्याचे फोटो जेव्हा महाराष्ट्रभर व्हायरल झाले, मग त्यांना कुठतर थोडीशी लाज वाटली आणि काल आणि आज त्यांनी राजीनामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि राजीनामा देत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी मला तब्येत बरी नाही म्हणून राजीनामा दिलेला आहे। मसाजोगकरांचं जेवढं दुःख आहे, मसाजोगकरांना जेवढा त्या ठिकाणी त्रास झालेला आहे, त्या सगळ्या त्रासामध्ये आणि दुःखामध्ये संपूर्ण बार्शी तालुक्यातील समाज बांधव आहेत। कारण ज्याप्रमाणे संतोष अण्णा देशमुख हे मसाजोगचे सरपंच होते, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख हे बार्शी तालुक्याचे सुपुत्र होते। म्हणून त्यांच्या दुःखामध्ये बार्शी तालुक्यातील प्रत्येक समाज बांधव आहे। आज आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही संतोष अण्णा देशमुखांचा खून खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्या। त्याचबरोबर म्हणून जर ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतला तर लवकरात लवकर या घटनेचा निकाल लागेल आणि जी सर्व राज्यातल्या राजकीय मंडळी जी गुंड त्या ठिकाणी सांभाळलेल्या आहेत त्या गुंडांना जबर बसेल आणि त्यांना कायद्याचा धाक बसेल। म्हणून हा खून खटला त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आमची दुसरी अशी मागणी आहे, संतोष अण्णा देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये धनंजय मुंडे हे त्या प्रमुख आरोपी आहेत। ह्यानेच त्या वाल्मिकांना कराड आणि सगळ्या मंडळीला पाठीशी घातलं, आतापर्यंत अभय दिलं, म्हणून त्यांची मजल त्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुखांना अमानुषपणे मारण्यापर्यंत गेलेली आहे। म्हणून आमची या ठिकाणी ही सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे यांना प्रमुख आरोपी या सगळ्या खून खटल्यामधला करा आणि धनंजय मुंडेसह त्या ठिकाणी असणारे PI आणि पोलीस स्टेशनचे तत्कालीन अधिकारी यांची सगळ्यांची नार्को टेस्ट करा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर या राज्याच्या गृहमंत्र्याला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटली पाहिजे। कारण संतोष अण्णा देशमुखांचा खून एवढा निर्भयपणे या महाराष्ट्रामध्ये निर्भयपणे होतोय। त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीसारखा आमचा एक भाऊ पोलीस कोठडीमध्ये मारला जातोय। त्याचबरोबर पुण्यामध्ये स्वारगेटच्या बस डेपोमध्ये एसटी मध्ये त्या महिलेवरती बलात्कार केला जातोय। ह्याच्यापेक्षा अजून कुठल्या घटना पाहिजे तुम्हाला की तुमच्या पदाची तुम्हाला लाज वाटली पाहिजे? या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्याचा आणि कायद्याचा कुठलाही धाक राहिलेला नाही। म्हणून
बार्शी तालुक्यातील सर्व बांधवांची या ठिकाणी मागणी आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. येणाऱ्या काळात जर या सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि हा महाराष्ट्रामध्ये जर उद्रेक झाला तर ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असणार आहे. मी या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की या सरकारचा हाच प्रयत्न आहे की जाती जातीमध्ये भांडणं लागली पाहिजे. आणि आमची अशी मागणी आहे, ज्या पद्धतीने आम्ही संतोष देशमुखांना न्याय मागतोय त्याचप्रमाणे महादेव मुंडेला सुद्धा आम्ही न्याय मागतोय. महादेव मुंडेचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी लवकरात लवकर गजाआड झाले पाहिजे आणि त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. अशा या नालायक सरकारचा आणि या नालायक धनंजय मुंडेचा आम्ही या ठिकाणी चप्पल मारून निषेध करतोय, जोडे मारून निषेध करतोय. धन्यवाद. मला सर या तुम्ही थांबा. धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी, धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी, धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी, धनंजय मुंडेला संतोषांना देशमुखांच्या खुनातील प्रमुख आरोपी, धनंजय मुंडेला संतोषांना देशमुखांच्या खुनातील प्रमुख आरोपी, धनंजय मुंडेंना संतोष देशमुखांच्या खुनातील प्रमुख आरोपी. अशा या नीच प्रवृत्तीच्या धनंजय मुंडेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. येणाऱ्या काळात सरकारनं जर गांभीर्याने नाही घेतलं तर याचा परिणाम या सरकारला भोगावा लागेल असं देखील या निमित्तानं सांगतो. नमस्कार, माझं नाव उदय साळवी. अनेक मालिकांमधून तुम्ही मला पाहत आलेला आहात. मित्रांनो, न्यूज मराठी 24/7 चॅनल आपल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व कलाकारांसाठी एक सुवर्ण संधी, आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची. न्यूज मराठी 24/7 चॅनल घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा कलावैभव महाराष्ट्राचा. मित्रांनो, या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक असणारे 51,000, दुसरं असणारे 21,000 आणि तिसरं पारितोषिक असणारे 11,000 रुपये. न्यूज मराठी 24/7 हे चॅनल अनेक चित्रपट, अनेक मालिका, रियालिटी शो, कॉमेडी शो असे कार्यक्रम करणार आहे. त्यात सुद्धा आपला सहभाग असू शकतो. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. धन्यवाद. आज एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यभर आंदोलन करण्यात आलंय. प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेकडून धुळ्यात देखील निदर्शने करण्यात आलीत. आपल्या प्रलंबित आर्थिक आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना चांगलीच आक्रमक झाली असून धुळ्यातील विभागीय कार्यालयाच्या गेटवर जोरदार आंदोलन त्यांनी यावेळी केलं. तर एसटी कर्मचाऱ्यांची उरलेली थकबाकी त्वरित देण्यात यावी, महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा टक्क्यांवरून एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले असून पूर्वीप्रमाणे 5 रुपयांच्या पटीत सुधारित भाडेवाढ लागू करावी अशी मागणी देखील एसटी कामगारांनी यावेळी केली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा 53% दराने महागाई भत्ता फरकासह 53% दराने महागाई भत्ता फरकासह कोण म्हणतो देणार नाही, कसं देत नाही, कामगार एकजुटीचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा हम सब एक है इनकलाब जिंदाबाद. जोर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष असं कसं देत नाही, कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा. नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत. न्यूज मराठी 24/7 आपल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सर्व कलाकारांना आपली कला महाराष्ट्रासमोर सादर करण्याची संधी घेऊन येत आहे. कलावैभव महाराष्ट्राचा ह्या संस्थेने सर्व कलाकारांसाठी मोठी एकपात्री स्पर्धा भरवलेली आहे. या स्पर्धेचं आयोजन आमचे लेखक दिग्दर्शक मित्र निखिल कटारे करीत आहेत. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आहे 51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आहे 21,000 रुपये, तृतीय पारितोषिक आहे 11,000 रुपये आणि बरीच उत्तेजनार्थ आणि लक्षवेधी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तेव्हा सर्व कलाकारांना माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत आपण सामील व्हा. धन्यवाद.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली असून संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येते। तर नागपूर चितारोळी परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले। तर यावेळी वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शिवसैनिकांनी फाशी देत हे आंदोलन केलं असून शिवसेनेच्या शिवसैनिकांकडून आंदोलन करत फाशीची मागणी देखील केली जाते। संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे। यांना फाशी झालीच पाहिजे। स्वर्गीय संतोष आपल्या सर्वांना माहिती आहे, मागच्या 3 महिन्यापासून महाराष्ट्राला ज्या प्रकरणाने हादरवून सोडलेलं आहे आणि एक समृद्ध परिवार ज्यातले कैलासवासी संतोष देशमुख हे होते, ज्या नावाला या महाराष्ट्रानं कधी असं बहुचर्चित म्हणून पाहिले नाही किंवा त्यांचं नाव या महाराष्ट्रानं ऐकलं नाही। आज सर्वत्र एक बुजुर्ग व्यक्तीपासून तर लहान मुलांपर्यंत संतोष देशमुख यांचं नाव पोचलं आहे आणि त्यांचं नाव जे पोचण्याचं कारण हे आहे की त्यांच्यासोबत जी घटना घडलेली आहे, त्यांचा जो जीव घेतला गेला आहे तो एक आता अशा प्रकारे म्हणजे क्रूर कर्म आपल्याला म्हणता येईल की ज्या लोकांनी त्यांचा जीव घेतला, ती पद्धत जी होती ती अतिशय मनुष्याला काळीमा फासणारी, समाजाला काळीमा फासणारी जी आहे ती घडलेली आहे। आणि त्यानंतर आता परवाच्या दिवशी दुपारपर्यंत या सगळ्या गोष्टी चर्चा सर्व महाराष्ट्रामध्ये होती, पण जेव्हा त्या संबंधितचे जे फोटो आणि व्हिडिओ जे आहे ते तपास जे संस्था करते आहे त्यांच्या माध्यमातून जेव्हा ते व्हायरल झाले आणि आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी ते फोटो त्यांचे बघितले की कुठल्या प्रकारे त्यांची हत्या केली गेली, त्यांना एखाद्या क्षुल्लक कारणाने ज्यामध्ये ते माफी पण करू शकले असते अशा ठिकाणी अशा कारणामध्ये त्यांना पकडलं गेलं, त्यांच्या किडनॅप करण्यात आला, तेव्हा त्यांना मारण्यात आलं, त्यांना गाडीमध्ये बसवल्यानंतर मारण्यात आलं, त्यांना एका ठिकाणी किडनॅप करून नेल्यानंतर त्यांना बेदम मारण्यात आलं, लाथा बुक्क्यांनी त्यांच्या छातीवर पायांनी कुदून त्यांचा जीव घेण्यात आला, एक रॉड त्याला तार वगैरे बांधलेले अशा ठिकाणी असे ते रॉड घेऊन त्यांना मारण्यात आलं। म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या परिवारातली जिला काम करताना जर एखादी छोटीशी इजा होते, बोट कापलं जातो तरी आपलं मन सुन्न होते, हळहळतो आपण आपल्या घरच्या व्यक्तीची जी दशा पाहून। पण त्या परिवाराचं काय की जे आता ते फोटो जे आहे कधीतरी त्यांच्यासमोर येणार आहे आणि त्या मरण यातना देऊन त्यांचा जीव घेण्यात आला, तो अतिशय घृणास्पद आहे। आणि मागणी याच्यामध्ये ही आहे की अशा प्रकारचे कृत्य आज महाराष्ट्रामध्ये जे घडलं आहे, देशामध्ये सर्व लोक आपण पाहून राहिलेलो आहे। आज आमच्यासारखे लोक जे समाजामध्ये वावरतात, एखाद्या ठिकाणी अशा जर काही घटना घडत असेल त्याचा विरोध करण्यासाठी समोर जाण्यासाठी आता भीती वाटेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या गुंड प्रवृत्तीचा असेल ना त्याचा विरोध केला तर अशा प्रकारच्या घटना घडतात। आणि मग समाजाला जर तुम्हाला मजबूती द्यायची असेल, समाजाला धैर्य द्यायचे असेल की अशा प्रकारचे कृत्य केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, तर अशा सर्व नराधमांना जे सगळे यामध्ये लिप्त आहे त्या सगळ्या लोकांना फाशी दिली पाहिजे। आणि फाशी दिल्यानंतर हे उदाहरण प्रस्तुत झालं पाहिजे की अशा प्रकारचे जर एखाद्या परिवाराला कोणी संपवत असेल तर त्यांनासुद्धा या पृथ्वीतळावर राहण्याचा अधिकार नाही आहे। आज आपण सर्व लोक बघतो की रामायण आणि महाभारतामध्ये आपलं संस्कृती आहे, आपण हिंदू म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशामध्ये आहे। एखाद्या शत्रूला जेव्हा आपण शत्रुत्व असते आणि त्यानंतर मृत्यू झाला असतं तर आपण त्याला देव मानतो, पण या ठिकाणी एखादी व्यक्ती जे क्षुल्लक कारणावरून तुम्ही इतकं मोठं त्यांच्यावर आघात करता, त्यांचा जीव घेता आणि त्याच्यावर ही तुम्ही संतुष्ट होत नाही आणि त्याच्यावर तुम्ही लघवी करता, म्हणजे ही कुठली मानवी प्रवृत्ती आहे? शरम वाटण्यासारखी गोष्ट महाराष्ट्राला आहे। आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रात आपण राहतो आणि असे लोक त्या ठिकाणी आहे म्हणून आपल्याला शरम त्या ठिकाणी वाटते। म्हणून शिवसेना नागपूर जिल्ह्यातर्फे माननीय एकनाथभाई शिंदे आमचे जे मुख्य नेते आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये या सगळ्या आता गोष्टी घडायला लागल्या आहे, आंदोलन सुरू आहे आणि आमची नागपूर जिल्हा शिवसेनेतर्फे ही मागणी आहे की असं कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशी म्हणजे फाशीच झाली पाहिजे, जेणेकरून इतरांना या सगळ्या गोष्टीमध्ये लक्षात येईल की महाराष्ट्राचे जे सरकार आहे, आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब जे इतके अनुभवी आपले नेते आहे
आणि सरकार ते चालवत आहेत आता आणि गृहमंत्रालयसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी हे जो त्यांचा राजीनामा आहे तो घेतलेला आहे, त्याच्यावर कारवाई होत आहे आणि फाशी झाली तरच आपल्याला संतुष्टी या महाराष्ट्रातील लोकांना मिळेल असं आम्हाला वाटतं. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये आज बंद पुकारण्यात आलाय. तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये बंद पुकारण्यात आलाय. जिल्ह्यातील जाफराबाद, राजूर, रामनगरसह अनेक गावांमध्ये बंद आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. दरम्यान यावेळी मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. वाल्मिक कराडच्या आदेशानं त्या ठिकाणी या सर्व आरोपींनी स्वर्गीय संतोष देशमुखच्या देहाची त्या ठिकाणी चालना केली. अक्षरशः PM करणारे डॉक्टरसुद्धा त्या ठिकाणी स्तब्ध झाले होते. PM करणारे डॉक्टरसुद्धा त्या ठिकाणी रडत होते. इतकं हाल आणि जर्जर करूनसुद्धा त्या ठिकाणी संतोष देशमुखची म्हणजे हत्या केल्याच्यानंतर हे शांत बसल्याने त्यांनी त्यांच्या मृतदेहाची विटंबनासुद्धा केली. आणि संतोष देशमुखच्या मृतदेहावर त्यांनी लघवी केली नाही, त्यांनी लघवी केली महाराष्ट्र सरकारच्या तोंडावर, त्यांनी लघवी केली महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनावर, त्यांनी लघवी केली महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर आणि त्यांनी लघवी केली जे संवेदनाहीन मन आहे त्यांच्या तोंडामध्ये लघवी करायचं काम त्या आरोपीने केलेलं आहे. आणि बीडला काल बंद झाला. स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहे त्याला फासावर लटकवलं पाहिजे ही या ठिकाणी समस्त जाफराबाद तालुकावासियाची मागणी आहे. आणि त्या मागणीच्या समर्थनार्थ आज जाफराबाद बंदचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. सर्व जाती धर्माचे लोक या जाफराबाद शहरामध्ये राहतात. त्यांनी हिरिरीनं उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि माझी आपल्या माध्यमातून विनंती राहणार आहे सरकारला की हे समाजमन फार विरोधात गेलेलं आहे. लोकांच्या मनामध्ये आग धुमसू लागली. श्रीलंकेसारखं आणि बांगलादेशसारखं वातावरण व्हायला आपल्या राज्यामध्ये वेळ लागणार नाही, म्हणून वेळीच फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये महिना ते 1.5 महिन्यामध्ये याचा निकाल लागून सर्व आरोपीला फाशी या ठिकाणी झाली पाहिजे अशी माझी समस्त जाफराबाद तालुक्यावासीच्या वतीनं मागणी आहे. या धन्या मुंडेचं करायचं काय? स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी. अमर रहे, अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे, अमर रहे, अमर रहे संतोष देशमुख, अमर रहे. कशासाठी आपण आज हा बंद ठेवलेला आहे? बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील कैलासवासी संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं अमानवीय हत्या करण्यात आली आणि परवा दिवशी जेव्हा समाज माध्यमावर त्या हत्येचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर या महाराष्ट्रातील सर्व समाजबंध त्या ठिकाणी ढवळून निघालेलं आहे. खरं म्हणजे असा एकही घर नाही आणि अशा घरातील एकही व्यक्ती नाही की ते फोटो पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी नाही आहे. संतोष देशमुखचा गुन्हा काय होता, खरं म्हणजे संतोष देशमुखला मारलं कशासाठी हे सर्व या ठिकाणी माहिती असताना सुद्धा संतोष देशमुखवर ज्या पद्धतीने अन्याय झाला, ज्या पद्धतीने अत्याचार झाला, अमानवीय, जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर हाल करून जर कोणाला मारला असेल तर या कलियुगामध्ये स्वर्गीय संतोष देशमुखला हाल करून हत्या करण्यात आली. ज्यावेळेस संतोष देशमुख म्हणत होते की माझ्या मुलाबाळासाठी माझा हातपाय तोडा परंतु मला जिवंत राहू द्या, तेव्हा सुद्धा आरोपीने ऐकलं नाही. आणि आरोपी संतोष देशमुखला मारत असताना सेल्फी काढत होते, खिदळून हसत होते. आणि ज्यावेळेस संतोष देशमुखनं शेवटच्या क्षणी पाणी मागितलं तर त्यावेळेस त्या हरामखोरांनी स्वर्गीय संतोष देशमुखच्या तोंडामध्ये लघवी केली. इतकं महाभयंकर कृत्य त्या ठिकाणी केलं. ज्या लोखंडी पाईपनं मारलं होतं त्या लोखंडी पाईपचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी झाले. आणि हे कुणाच्या सांगण्याहून झालं? वाल्मिक करारच्या सांगण्याहून झालं. हे कुणाच्या सांगण्याहून झालं? धनंजय मुंडेच्या सांगण्याहून झालं. गेल्या 84 दिवसापासून त्या ठिकाणी महाराष्ट्र धनंजय मुंडेचा राजीनामा मागत होता, परंतु 84 दिवस या बेशरम सरकारने त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं. राज्यातील कामकाज राजकीय कार्यालयात ऑफलाईन आणि पेपरवर न करता महा-ई ऑफिसमध्ये प्रणालीद्वारे कामकाज व्हावे असे शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. राज्य सरकार आणि जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार चोपडा तहसील कार्यालयात तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार, नायब तहसीलदार, पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तहसील कार्यालयाच्या
यांच्या मीटिंग हॉलमध्ये महा ई ऑफिस प्रशिक्षणाचे आयोजन केलंय। तर या प्रशिक्षणाला जिल्हा समन्वय यांनी स्क्रीनच्या माध्यमातून पेपरलेस कामकाज कसं करायचं या संदर्भात कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलंय। या माध्यमातून आता प्रशासकीय कार्यालयामध्ये ऑफलाईन आणि पेपरचे कामकाज न होता ई प्रणालीनुसार कामकाज करण्यात येणार आहे। या प्रशिक्षणाला 130 कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित असल्याचं तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितलंय। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार राज्य सरकारची बहुतांश कार्यालय हे आता ऑफलाईन किंवा पेपर प्रणाली बाजूला ठेवून या ऑफिसमार्फत आपले कार्यालयीन कामकाज पूर्ण करणार आहेत। चोपडा तालुक्यातील सर्व मंडळाधिकारी, तलाठी व पंचायत समितीचे सर्व कार्यालयीन कर्मचारी यांना आज ई ऑफिस संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले। यासाठी जिल्हा स्तरावरून जिल्हा समन्वयक, महा-IT व अन्य इंजिनियर्स उपस्थित होते आणि यापुढे कार्यालयात जेवढी पत्रं आमच्याकडे प्राप्त होतील ही सर्व स्कॅन करून ई ऑफिसमार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। या प्रशिक्षणाला साधारण किती कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला तसं? या प्रशिक्षणासाठी साधारणतः 130 अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार रसिको हो, मी विजय गोखले। विजय गोखले म्हणजे एक अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, निर्माता इत्यादी नात्याने मी तुम्हाला परिचित आहे। मंडळी, आज मी एका वेगळ्या कारणासाठी तुमच्यासमोर आहे। न्यूज मराठी 24/7 हे चॅनल लवकरच तुम्हा सर्वांसाठी, आपल्या कलाकारांसाठी घेऊन येते एक मोठी, महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी एकपात्री अभिनय स्पर्धा, महाराष्ट्राचं कलावैभव। याची बक्षीस आहेत। प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 21,000, तृतीय क्रमांक 11,000, शिवाय अनेक लक्षवेधी पारितोषिकं, उत्तेजनार्थ पारितोषिकं देखील याच्यामध्ये देण्यात येणार आहेत। आणि हां, पुढे हेच न्यूज मराठी 24/7 याच्यावर अनेक चित्रपट, मालिका, रियालिटी शो, कॉमेडी शो, स्टँडअप कॉमेडीज वगैरे 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 कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे बरं का। तेव्हा जर आपणही आपल्याला यात कुठे सिद्ध करू शकलो, पुढे तुम्ही देखील या चॅनलवरती झळकू शकता। तेव्हा विचार करा आणि त्वरित आपल्या नावाची नोंदणी करा। न्यूज मराठी 24/7ला माझ्याकडनं, विजय गोखलेकडनं मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे। माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सरकारची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा कोकाटे बंधूंना सुनावली होती। तर त्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। त्याने माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला होता। तर हस्तक्षेप याचिकेमुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होईल अशी शक्यता, तर जिल्हा सत्र न्यायालयाने दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेतील त्रुटी दाखवत त्या खारिज केल्यात। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। कोकाटे यांच्या विरोधात अंजली राठोड, शरद शिंदे आणि झुंजार आव्हाड यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या होत्या। माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेचा अंतिम निकाल येईपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती असणार आहे। तर याबाबत हस्तक्षेप याचिका दाखल करणारे उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत। त्यामुळे उच्च न्यायालयात कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं तर शिक्षेला स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कोकाटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील झाल्यापर्यंत स्टे दिलेला आणि आता 2 ऑर्डर झालेले आहेत। एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली, स्टे केलेली। सर, आपल्याकडनं नेमके काय ग्राउंड्स मांडण्यात आले, म्हणजे काय सबमिशन करण्यात आलं होतं तिच्या आधारावर हा दंड? नाही, आमचं म्हणणं असंच होतं की जी काही मेहरबान कोर्टाने, ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे तर ते मुद्दे ग्राह्य धरता येणार नाहीत। आम्हाला अपील चांगलं आहे, आम्हाला अपिलात यश मिळण्याची शक्यता आहे। या मुद्द्यांचा विचार आता मेहरबान कोर्टाने केला, परंतु
ह्या मुद्द्यांचा मुख्य अपील चालताना विचार होणं गरजेचं आहे. परंतु जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाही तर जास्त नुकसान होणार आहे अपेलंटचं, असा एक मुद्दा घेऊन मेहरबान कोर्टाने तो स्टे दिलेला. याचिका दाखल झाल्या होत्या, तीनही हस्तक्षेप याचिकांना फेटाळण्यात आलं. नेमकं काय झालं कोर्टात? त्यातली एक श्रीमती राठोडांनी एक याचिका दाखल केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आज मेहरबान हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते रिट पिटिशन दाखल असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये, नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असा त्यांचा अर्ज होता. मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करताना असे मुद्दे घेतले ऑर्डर करताना की हे रिट जे दाखल केलेलं आहे ते ॲप्लिकेशन जो आहे त्या ॲप्लिकेशनवरती अर्जदार म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नसल्यामुळे तो अर्ज ग्राह्य धरता येणार नाही. आणि आणखीन एक मुद्दा असा घेतला की मागच्या तारखेला या अर्जदाराला श्रीमती राठोड यांना कुठलाही लोकस्टँड नाही, कुठलाही अधिकार नाही एंटरटेन करण्याचं त्यांना हे त्यामुळे त्यांना ते एंटरटेन करता येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अर्ज रिजेक्ट केला. झुंजारराव आव्हाड साहेबांनी अपील दाखल केलं होतं, अपील फॉर एनहान्समेंट ऑफ सेंटेन्स. म्हणजे जी शिक्षा मेहरबान ट्रायल कोर्टाने दिलेली आहे 2 वर्षाची, तर त्या 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना मिळावी असं ते अपील दाखल केलेलं आहे. तर त्या अपिलाची सुनावणी आता सावकाश होईल, त्याच्यावरती आता तरी काही ऑर्डर मेहरबान कोर्टाने केलेली. सर, आमदार पात्रतेबाबत देखील झालं तर आता काय होईल? आमदार पात्रतेवर काय निर्णय होईल? आता पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मधला जो कलम 8(3) आहे तो कलम 8(3)चा आता बाधा आत्ता सध्या येणार नाही जे अपील चालू असेपर्यंत. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर 2 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर MLA किंवा MP यांना त्यांचं पद त्या पदावरती राहता येणार नाही. परंतु आता शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे स्टे दिलेला आहे, कन्व्हिक्शन स्टे. त्यामुळे कलम 8(3) जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टचा तो आता ह्या केसमध्ये लागू होणार नाही सध्या तर. सर, आता जो दिलासा मिळाला आहे तो कायमस्वरूपी म्हणाला तर केवळ अपील जोपर्यंत चालू राहील तोपर्यंतचा नाही, हे अपील चालू असेल तोपर्यंतच आहे. आणि सर, दरम्यानच्या काळात कोणी उच्च न्यायालयामध्ये जर गेलं ह्या निकालाच्या विरोधात तर पुढचं कसं असतं? आता त्यांना त्याचा अधिकार आहे, पूर्ण कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे ते हायकोर्टात गेले तर काय होईल वगैरे आता त्याच्यावरती वक्तव्य करणं योग्य होणार नाही. शिंदे यांच्या वकिलांनी एक युक्तिवाद कोर्टामध्ये केला होता, त्यामध्ये ते असं म्हणत आहे की स्थानिक मतदारांची फसवणूक त्यांनी केली होती, त्याच्यावर त्यांना स्टँड वर्क करावं असं म्हटलेलं होतं. त्यावर नेमकं कोर्ट काय म्हटलंय त्यावेळी? नाही, आता खालच्या कन्व्हिक्शनला ट्रायल कोर्टाच्या कन्व्हिक्शनला स्टेच मिळालेला असल्यामुळे आता तो मुद्दा आता सध्या तरी उपस्थित होणार नाही. आता ही केस नाशिकमध्येच चालेल की कशा पद्धतीने? अपील नाशिकमध्येच चालेल. म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये. सर, 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती मिळाली, माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा म्हणता येईल. नेमकं काय म्हणलं कोर्टाने? आपण जो अर्ज केलेला होता की शिक्षा जी झालेली आहे त्या शिक्षेला स्थगिती मिळावी, तर तो अर्ज आज मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कन्व्हिक्शनला स्टे केलेला आहे. आणि किती सर काळासाठी असेल हे स्थगिती? ही जी ऑर्डर आहे ती अपील पेंडिंग असेपर्यंत आहे. म्हणजे मेहरबान कोर्ट अजून मी ऑर्डर नीट वाचलेली नाही, परंतु मेहरबान कोर्टाने सांगताना अदरवाईज सांगितलं असतं की बाबा काही लिमिटेड पिरियड, पण तसं काही आता आम्हाला ओपन कोर्टमध्ये सांगितलेलं तरी नाही. त्यामुळे अपील पेंडिंग असेपर्यंत हा स्टे असेल. आणि सर, त्यांच्या आमदारकीला धोका होता या 2 वर्षाच्या शिक्षेत. आजच्या या स्थगितीमुळे तो धोका जी चर्चा चालू आहे आता वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियावरती की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट सेक्शन 8(3) जो आहे त्याचा बाधा येतो की नाही येत. परंतु आता मेहरबान कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे त्या सेक्शन 8(3)चा बाधा येणार नाही. आणि सर, अनेक जणांनी हस्तक्षेप याचिका सुद्धा दाखल केलेली होती, त्या सगळ्या याचिका रद्द केल्या. ते रद्द करताना काही विशेष कारणं वगैरे दिलीच तर? कारणं 2 आहेत महत्त्वाची की त्या याचिकाकर्त्यांना लोक स्टँडार्ड नव्हतं, म्हणजे त्यांना कुठला अधिकारच नाही असा याचिका दाखल करण्याचा, म्हणूनही रद्द केली. आज एक याचिका श्रीमती राठोड यांनी केलेली होती, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी हायकोर्टामध्ये अर्ज दाखल केला, त्यांचा जो अर्ज पूर्वीचा रिजेक्ट केला त्याच्या विरुद्ध. तर हायकोर्टात रिट पिटिशन पेंडिंग असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठलेही हुकूम करू नये अशी त्यांची विनंती होती. परंतु मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तो अर्ज त्यांचा रिजेक्ट केला ऑन द ग्राउंड की त्यांनी त्यांच्या अर्जावरती त्यांची सही नाही, त्यांच्या वकिलांची पण सही नाही. एक
आणि ऑलरेडी त्यांचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे पूर्वी की त्यांना लोकल स्टँडर्ड नसल्यामुळे, तर त्या मुद्द्यावरती सुद्धा त्यांचा अर्ज एंटरटेन करता येणार नाही. अशा 2 मुद्द्यांवर ओके सर. सर अंदर रोल सर. कन्विक्शन के खिलाफ एडवोकेट कोकाटे इन्होंने जो अपील दाखिल किया था, वो इस अपील में 2 एप्लीकेशन दाखिल किए थे. एक फॉर सस्पेंशन ऑफ द सेंटेंस और दूसरा था फॉर स्टे ऑफ द सेंटेंस. आपको मालूम ही है कि सस्पेंशन ऑफ सेंटेंस का एप्लीकेशन पहले ही मंजूर हुआ है, मगर स्टे एप्लीकेशन जो है उसका आज सेशंस कोर्ट ने ऑर्डर किया है और वो जो कन्विक्शन थी वो स्टे की. नहीं, तो ये कन्विक्शन जो 2 बरस की थी उसके लिए थोड़ा उनका अपील पेंडिंग, जब तक अपील पेंडिंग है तब तक थोड़ा तकलीफ में थी, मगर वो जो सेक्शन 8(3) रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट जो है तो उसका अभी पार नहीं आएगा क्योंकि अभी कन्विक्शन स्टे किया. सर, एक हाईकोर्ट वाला मामला था जो अपील हुए थे, कोर्ट ने क्या लगाया है? हाईकोर्ट वाला मामला की कोई चर्चा ही नहीं हुई. उन्होंने कहा था कि हमने हाईकोर्ट में रिट पिटीशन दाखिल किया है, मगर उन्होंने जो एप्लीकेशन निर्मल सेशंस कोर्ट में दिया वो एप्लीकेशन के ऊपर उनकी सिग्नेचर नहीं थी, उनके एडवोकेट की सिग्नेचर नहीं थी, इस वजह से. और दूसरी वजह थी कि उनका पहला जो एप्लीकेशन है लोकल स्टैंडर्ड का वो रिजेक्ट किया है कोर्ट में, तो उनका एप्लीकेशन फिर से आज रिजेक्ट कर दिया. नमस्कार मित्रांनो, मी अभिनेता नयन जाधव. आपल्याला एक आनंदाची बातमी सांगायची ती अशी की अभिनय स्पर्धा सुरू होते, ज्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे 51,000 आणि तीसुद्धा एकपात्री अभिनय स्पर्धा. बरं का, म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेची पारितोषिक या स्पर्धेत मिळणार आहेत, तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे नाही का. म्हणजे प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय पारितोषिक 21,000 आणि तृतीय पारितोषिक आहे 11,000चं. मला वाटते खूप मोठी स्पर्धा ही होणार आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे जे अभिनय क्षेत्रात उतरणार आहेत, ज्यांना आवड आहे अभिनय करण्याची, तर त्यांनी या स्पर्धेत नक्की भाग घ्यावा. आणि पारितोषिक तर हा भाग वेगळा आहे, पण आपल्याला कितपत जमतंय हे प्रूव्ह करण्याची ही एक संधी आहे असं मला वाटतंय. आणि जर अरे यार पारितोषिक जर मिळालं तर मग काय 51,000 कुठे गेलेच नाहीत ना. तर मला असं वाटतं की या स्पर्धेत आपण सर्वांनीच नक्की सहभाग घ्यावा. तर कलावैभव महाराष्ट्राचा एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न होते, तर नक्की यात भाग घ्या. ऑल दी बेस्ट. विविध मागण्यांसाठी कंत्राटी घंटा गाडी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. तर खोपोली नगर परिषदेच्या कंत्राटी घंटा गाडी कामगारांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. सदरचे कामगार हे नेमून दिलेल्या ठेकेदारांमार्फत खोपोली नगर परिषदेत घंटा गाडीवर कचरा गोळा करण्याचं काम करत असतात. मात्र संबंधित ठेकेदार आणि खोपोली नगर परिषद प्रशासन हे संबंधित घंटा गाडी कर्मचारी यांची तक्रारीची दखल घेत नसल्यानं घंटा गाडी कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. माझं नाव प्रशांत जाधव. आम्ही BDK सर्व्हिसेस जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारच्या अंतर्गत आम्ही सर्व कर्मचारी काम करतो. आणि आपण म्हटल्याप्रमाणे आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या आहेत, आमचं असणारं जे शासनाकडून जे GR आहे त्या GR प्रमाणे किमान वेतन म्हणजे तो PF असेल आणि सर्व सुविधा इत्यादी या सर्व सुविधा आमच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही आहेत. आम्हाला कुठल्याही प्रकारे ते सेफ्टी शूज किंवा हँडग्लोव्ज आणि पेमेंट स्लिप असेल, ज्या सुविधा मेडिक्लेम असेल, अशा कुठल्याही प्रकारच्या सुविधा आम्हाला हे जे ठेकेदार आहेत ते आम्हाला या ठिकाणी देत नाही आहेत. आणि म्हणून एक नागरिक म्हणून आणि एक कर्मचारी म्हणून आम्ही त्यांना 20 तारखेला सुद्धा लेटर दिलं होतं आणि त्या संदर्भात डेप्युटी CO यांच्याशी सुद्धा आमची चर्चा झाली होती. आणि त्यानंतर आम्ही 4 तारखेपर्यंत त्यांना वेळ दिला होता, परंतु अत्यंत हलगर्जीपणा जो असतो त्या हलगर्जीपणामुळे ह्या लोकांनी डेप्युटी CO असतील, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील, आमचा ठेकेदार असेल, या ठेकेदारांनीसुद्धा अद्याप आज 20 तारीखपासून ते 4 तारखेपर्यंत 25 ते 30 दिवस व्हायला येतील, परंतु अद्याप तो ठेकेदार या ठिकाणी आम्हाला साधी भेट द्यायलासुद्धा आलेला नाही आहे. आणि म्हणून आमच्या कर्मचारी आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेधसुद्धा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी यायला होतं, परंतु ते आम्हाला फक्त या ठिकाणी इग्नोर करत आहेत. परंतु आम्ही लेटर दिल्याप्रमाणे दिनांक 5 आजपासूनच 5/3/2025 पासून
पुढे आमचा बेमुदत संप असाच चालू राहील जोपर्यंत आमच्या या ठिकाणी नगरपालिका आणि ठेकेदार सर्वच मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत. मी एक ड्रायव्हर आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सर्व गोष्टीची नागरिकांनीसुद्धा खऱ्या अर्थानं दखल घेतली पाहिजे, कारण आम्ही आपल्याला नागरिकांना सेवा देत असतो आणि सेवा देत असताना आमच्यावर होणारे अन्याय अत्याचार याची दखल असणाऱ्या प्रत्येक या खोपोलीतल्या नगरपालिकेतल्या सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी चंचल सुपत उर्फ चंदन. मी नगरपालिकामध्ये गेल्या 10 वर्षापासून काम करतो. साहेब 10 वर्षापासून आम्ही लोक 10-10.5 रुपयामध्ये काम करतो आहे. आता ही नवीन कॉन्ट्रॅक्ट आला आहे, त्यांनी वाढीव पगारमध्ये काम घेतलेलं आहे. कमसे कम त्यांनी आम्हाला तरी वाढीव द्यायला पाहिजे. त्यांनी वाढीव दिलं नाही. गेले 4 महिन्यापासून त्यांनी बोलले आम्ही तुम्हाला वाढीव देणार आहे, 17-18चा पगार जे आलेलं आहे शासनाकडनं ते तुम्हाला देणार. ते सांगून त्यांनी आम्हाला 1 महिना आम्ही केला काम, त्यांनी पगार दिला नाही. ते दिला नाही म्हणून आम्ही 1 महिना अजून केला तरी त्यांनी दिला नाही. आम्ही नगरपालिकेत बसलो मीटिंगमध्ये, डेप्युटी CEO बरोबर, परत अकाउंटरांबरोबर बसलो. आम्ही मीटिंग केली. मीटिंग केल्यानंतर त्यांना सांगितलं का आम्हाला एवढा पगार भेटतो. ते लोक नगरपालिकाचे अकाउंटर साहेब कधी ते चेक पण करत नाही आहे का यांना PF वगैरे किंवा जे शासनाकडनं आलेला पेमेंट आहेत तो भेटतो का नाही. तर न विचार करता न काय करता ते त्यांना बिल पास करतात. तर ते बिल पास करायचं कारण काय. आम्ही तुमचे कर्मचारी आहे नगरपालिकाचे, कॉन्ट्रॅक्टरचे आम्ही कर्मचारी नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरनी आम्हाला फक्त सांभाळायला घेतलं आहे, त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे तेवढा हक. हे कर्तव्य नगरपालिकाचं आहे का यांना एवढा पेमेंट जातो का नाही ते त्यांना बघायचं आहे. ते न बघता ते त्यांचा बिल पास करतात बरोबर आहे, पण ते आम्हाला आता जे काय आम्ही एवढे लेटर दिलेत, एवढे कंप्लेंट केलेत, त्याचं आम्हाला उत्तर तर द्यायला पाहिजे का नाही. त्यांनी काय उत्तर दिला नाही दिला म्हणून आम्ही त्यांना लेटर दिलेला का आम्ही 5 तारखेला आम्ही काम बंद करणार आहे. तर त्यांनी त्याचा पण काही घेतला नाही निर्णय. मग आज आम्ही या ठिकाणी आम्ही खोपोलीमध्ये घंटागाडीचे कर्मचारी VDK सर्व्हिसेस त्याच्यामध्ये काम करणारे मी ड्रायव्हर चंदन सुपत, आम्ही लोकांनी सगळे कर्मचाऱ्यांनी निर्णय घेऊन आज काम बंद ठेवलं आहे. आणि उद्या पण जर यांनी आमची मागणी पूर्ण केली नाही तर काम बंद उपोषण करणार आहेत. नमस्कार, मी अभिनेता आनंद खारेकर. न्यूज मराठी 24/7 आपल्या वर्धापन दिनानिमित्त एक मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा घेऊन येत आहेत. कलावैभव महाराष्ट्राच्या नावाची. याचं आयोजन लेखक दिग्दर्शक आणि माझे मित्र निखिल कटारे करत आहेत. आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा आहे. त्याचं प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय 21,000 आणि तृतीय 11,000 आहे. ही एवढी मोठी स्पर्धा आहे. आणि 15, 17, 18 मार्चला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही फार मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घ्यावा असं मला वाटतं. आणि सगळ्या स्पर्धकांना माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. देशभरातील इतर धर्मियांचे धार्मिक स्थळे यांच्या ताब्यात असतात. बिहारमधील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध भिक्खू यांच्याकडे सोपवण्याच्या मागणीसाठी देशभरातून आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान शांती मार्च काढण्यात आलाय. यावेळी बौद्ध समाजातील विविध संघटनांतील पदाधिकाऱ्यांनी या शांती मार्चमध्ये सहभाग घेतलाय. बिहार सरकारने 1949 सालचा कायदा संविधान अंमलात आणल्यानंतर ही तसाच सुरू ठेवला आहे. त्यामुळे तो कायदा निरस्त करावा आणि हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. काय मागणी आहे? बौद्धगया या ठिकाणी जे काही विद्रुपीकरण चालू आहे त्यामुळे अखिल म्हणजे जगातील बौद्ध भिक्खूने ही मागणी केलेली आहे की जसं चर्च ख्रिश्चनाच्या ताब्यात आहे, त्यानंतर मस्जिद मौलवी किंवा काजींच्या ताब्यात आहे, त्याबरोबर गुरुद्वारा त्यांच्या शिखांच्या ताब्यात आहे, तसंच आमचं हे बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात असावं आणि त्यांच्या आधिपत्याखाली हे धार्मिक कार्य चालावं या मागणीसाठी या भिक्खू संघातर्फे आणि त्याबरोबरच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने या मागणीसाठी हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि त्या पद्धतीने हा कारोबार चालावा या मागणीसाठी हे राष्ट्रपती
त्याबरोबरच बिहार सरकार त्यांनी जो 1949चा जो कायदा आहे तो संविधान अंमलात आल्यानंतर सुद्धा तसाच चालू ठेवलेला आहे. तेव्हा त्या कायद्याला निरस्त करावं आणि हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी कलेक्टरच्या मार्फत आम्ही पंतप्रधान, बिहार राज्य आणि त्याबरोबरच राष्ट्रपतींना हे निवेदन सादर करायचं आहे आणि ते आम्ही शांती मार्गाने त्यांना सादर करण्यात आहोत. नेमकं बुद्धविहारामध्ये काय प्रकार घडला आहे आणि कशा प्रकारे घडत आहे? त्या ठिकाणी अतिक्रमण चालू आहे. भगवान बुद्धांच्या मूर्तीला वेगवेगळे कपडे म्हणजे पांघरून त्याबरोबर हळदी कुंकू म्हणजे परिधान करून ते पांडवांचं प्रतीक आहे असं त्यांचं भासवण्याचा प्रयत्न आहे. जे पुरातन काळातलं जे बुद्धविहार आहे त्याला इतिहास आहे. अगदी अनेक गोष्टी आहेत. संपूर्ण जगामध्ये या विहाराचा इतिहास नोंदवला गेलेला आहे. तरी यांनी याचं हिंदुईकरण चालू केलेलं आहे. त्यामुळं बौद्ध भिक्खूंच्या मार्फत हे आंदोलन चालू आहे. सध्या म्हणजे हिंदूंचाच कब्जा आहे. हिंदू म्हणजे कोणते हिंदू? इकडे आहे का बुद्धगयामध्ये जो कब्जा आहे का ना, मी अध्यक्ष आहे, मी सांगतो येतो. तुम्ही सांगा हिंदू म्हणजे कोणत्या हिंदूंचं कब्जा आहे? तिथे असणार आहे. नाही, नाव सांगा ना. ब्राह्मणी पद्धत तिथे चालू आहे. गरज नाही, पण ते सांगा की कोणत्या लोकांचा कब्जा आहे तिथं. ब्राह्मणांचा म्हणजे तिथं कब्जा आहे. ब्राह्मण हिंदू समजत नाही, बाकी हां. आणि ज्या 1949चा जो कायदा केलेला आहे त्या पद्धतीने 4 ब्राह्मण आणि 4 बौद्ध भिक्खू अशा पद्धतीने ती समिती आहे आणि याचा पदसिद्ध अध्यक्ष तिथल्या येणारे कलेक्टर ते असतात आणि ते शक्यतो ब्राह्मणच असतात आणि अशा पद्धतीने यांचं ब्राह्मणांचं तिथं बहुमत असतं आणि त्यामुळं बौद्धांच्या पद्धतीने या विहाराचा कारोबार चालवता येत नाही. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने वाल्मिक कराड आणि अबू आझमी यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. तर खालापूर तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बीड इथल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसेच अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत खालापूर तहसीलदार आणि खालापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा खालापूर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय. देशमुख हत्या प्रकरणामध्ये खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. संतोष देशमुख यांची क्रूरपणे जी हत्या केली, या नराधमांना त्याची कृत्याची फाशी मिळायला पाहिजे आणि जे या कटामध्ये कोण सहभागी असतील, आका कोण असतील, आकाशचे आका कोण असतील, या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. एवढी निर्गुण पद्धतीची हत्या अख्ख्या माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे माझ्या जीवनाचा हा 38वा वय आहे आणि 38व्या वयामध्ये मी आज पाहतो की ही हत्या कशी झाली. त्यांना संतोष देशमुखांचं अपहरण केलं गेलं. अपहरण करून नंतर त्यांना मारहाण केली. मरेच तोपर्यंत अर्धवट मेल्यानंतर त्यांच्यावर पाणी मागितलं म्हणून त्यांच्यावर लघुशांती लघु हे केलं आणि त्यानंतर छातीवर उड्या मारून परत रॉडनी मारहाण केले. म्हणजे मरच तोपर्यंत कपडे फाडले आणि हसत त्यांनी जे फोटो काढले, त्यांनी व्हिडिओ काढल्या आणि कुणाला तरी व्हिडिओ करून दाखवलं. जे या कटामध्ये कोण सामील असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी म्हणून शिवसेना खालापूर तालुका एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशाने एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विचारानं आणि बाळासाहेबांच्या विचारानं चालणारी शिवसेना यांच्या वतीने आम्ही इथे निषेध करतो आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही इथं पत्रव्यवहार करतो. शिवसेना खालापूर तालुक्याच्या वतीने बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोषजी देशमुख यांच्यावरती जो निर्दयी त्यांची हत्या करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी खालापूर तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन त्या ठिकाणी दिले पाहिजे. या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेले वाल्मिक कराड व त्यांचे सहकारी यांना फाशीची शिक्षा व्हावी या स्वरूपाचं निवेदन शिवसेना खालापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीमध्ये 2 दिवसापूर्वी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी अफजल खान आपल्या औरंगजेबाच्या बाबतीमध्ये जे बेताल वक्तव्य केलं आणि सांगितलं की औरंगजेब हा कुशल प्रशासक होता. तर या वक्तव्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व समाज बांधव आणि महाराष्ट्र हा
आपला राज्य आहे की ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार संपूर्ण देशामध्ये चालतात आणि ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यांनी निर्दयपणे हत्या केली, त्यांचा छळ केला, तो उत्तम प्रशासक कसा का असू शकतो असं बेताल वक्तव्य करणारी ही अवलाद ही आपल्या महाराष्ट्राची असू शकत नाही. अशा औरंगजेबाच्या बाबतीमध्ये बेताल वक्तव्य करणारा अबू आझमी याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा त्वरित दाखल करावा आणि त्यावरती कडक कारवाई करावी यासंबंधी सुद्धा निवेदन आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक पी साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे. तरीसुद्धा यांच्यावर कारवाई कडक लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. भविष्य काळामध्ये जर कारवाई झाली नाही तर आज आम्ही शांततेच्या मार्गाने जे निवेदन दिलेलं आहे तर भविष्यामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ जरी पडली तरी पण खालापूर तालुका त्या ठिकाणी सज्ज आहे आणि भविष्यामध्ये त्याचे पडसाद हे उग्र स्वरूपामध्ये असतील ही सुद्धा सूचना आम्ही या ठिकाणी या प्रशासनाला देत आहोत की संबंधित जे आता आरोपी आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. तर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करते. आज राज्यभरात बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. चोपडा बस स्थानकातही एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केलीत. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी एसटीच्या विविध विभागातील कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा अरे कोण म्हणतात देणार नाही, कोण म्हणतात देणार नाही, हम सब एक है, हम सब एक है. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. अरे जोर जुल्म के टक्कर में संघर्ष है, जोर जुल्म के टक्कर में संघर्ष है. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा. आजच्या आंदोलनाची दिशा म्हणून वरिष्ठ पातळीवरून जे एस टी महामंडळाचे 2021 पासून जे DAचे थकबाकी व वेतनवाढची थकबाकी आणि 2016 पासून तर 20 पर्यंतचा जो करार आहे त्याच्यातली थकबाकी म्हणून आजचं आंदोलन ते पैसे अदा करण्यात यावे म्हणजे आणि फेब्रुवारी एंड मार्चचा जो हप्ता आहे तो पूर्ववत चालू ठेवण्यात यावा त्यासाठी आजच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आलेली आहे. आमच्या संघटनेच्या वतीने वरिष्ठ वरून आम्हाला आदेश आल्यानंतर की प्रत्येक गेटवर निदर्शने आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. तर आमच्या या आंदोलनाचा हेतू असा की राज्य शासनाला ज्या पद्धतीने 53% महागाई लागू करण्यात आली ती आम्हाला देखील लागू करण्यात यावी. सन 2016 ते 20, 20 ते 24 या करारातील जी आमची थकबाकी बाकी आहे ती सुद्धा देण्यात यावी व आम्हाला जो आता करार लागू झाला होता त्यात जो वाढीव हप्ता मिळत होता तो आता या महिन्यापासून बंद होणार आहे पण तो बंद न करता पूर्ववत सुरू ठेवावा. हो तसेच 2018 पासून जो न्यायालयाने आदेश दिला आहे की आमच्या थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी तो मिळावा व यासह अनेक मागण्यासाठी आम्ही आज आंदोलन करीत आहोत.